हे गायज गुड मॉर्निंग. मी प्रांजल तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्रांजल ब्लॉग्स 21. सो गायज, तुम्ही बघितलं असेल थंबनेल आणि टायटलमध्ये आपण कुठं चाललोय. जास्त वेळ न लावता आपण निघूयात, भेटूयात बगिरावरती. तर मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी चाललोय त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच चाललोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बघूया, तिथलं म्हणतात की सनसेट खूप भारी आहे. आणखी कसं आहे, माझी पण पहिलीच वेळ आहे तिथं जाण्याची. आणि तो जो स्पॉट आहे जिथं आपण चाललोय, तर त्या स्पॉट वरती आहे ना मित्रांनो, की मी पहिल्यांदाच इथं म्हणजे व्हिजिट करतो. आणि आपला खोपोलीपासून तो स्पॉट आहे ना, तो फक्त आणि फक्त एक काहीतरी 10 ते 12 किलोमीटरचा अंतरावर असेल. तो पण माझा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करतो की काय आहे, कसं आहे तिथं. आणि तिथला बोलतात सनसेट पण चांगला आहे. तर बघूया कसं आहे तो सनसेट तिथला. हे जे लावलंय ना मी समोर फोन वगैरे, त्यानंतर लोकांची रिएक्शनच वेगळी येते रे. म्हणजे असं नाही का की कोण या नक्की, कुठल्या देशातून आलाय किंवा कुठल्या ग्रहातून आलाय, कोण या. आणि जर तुम्ही इथपर्यंत जर व्हिडिओ बघत असाल ना, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. आणि अशाच ऍडव्हेंचर साठी माझ्यासोबत राहा. असेच वेगवेगळे असे ऍडव्हेंचर आपण करू तुम्हाला सोबत घेऊन. थोडा गाडी चांगला करा आपण. गाडी पळते सांगतो यार, बस सर्व्हिसिंग झाल्यानंतर. पहिली सर्व्हिसिंग केली तरी पण गाडी चालते चांगली. आपण एक काम करूयात की आपण ना असं ह्याला जाऊयात, ट्रॅकिंगला जाऊयात. ट्रॅकिंगचे व्हिडिओ पण टाकेल. आपलं खूप सारे पॉइंट, खूप सारे लोकेशन आपल्याला जिथं आपण ट्रॅकिंग करू शकतो, शूट करू शकतो आपण. आणि सेकंड गोष्ट अशी आहे की ट्रॅकिंग करायला मला आवडतं, पण भीती पण तेवढीच आहे. काय झालं तुझं अवघड होईल त्या गोष्टी आपल्याला. गाडी चालवताना मला रिक्षावाल्यांची एवढी भीती वाटते ना, कारण की सडनली कुठूनही कसे टर्न मारतात ते. काही लोक असे पण आहेत की स्वतः पण गाडी चालवून देत नाही, दुसऱ्याला पण देत नाही. एकदम स्लो स्लो. सर्व्हिसिंग नंतर जी गाडी चालते ना, क्लास, मक्कन, एकदम मक्कन भावांना, एकदम मक्कन. आणि थँक्यू तुमच्या प्रेमाबद्दल. तुम्ही जे प्रेम दाखवताय माझ्यावरती, चॅनलवरती, आपल्या व्हिडिओवरती, जे लाईक सबस्क्राईब ते वाटतायत, तर त्यासाठी खरंच थँक्यू. प्रेम दाखवतो छान होते आहे तुमची. खरंच छान. आणि जो आपण चाललो ना ज्या स्पॉटला, तो जो स्पॉट आहे तो मुंबई पुणे ओल्ड हायवेला जवळच आहे, खालापूर मध्ये. आणि खोपोली पासून तो अराउंड असेल 15 किलोमीटर. घरापासून जास्त खरंच लांब गेलं, फक्त 15 किलोमीटर. जाताना काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. थोडं डेव्हलप करून घेऊ आपण. बघा थोडं डेव्हलप आणि डेव्हलप झाल्यावर भेटूयात. तर निघूयात आपला राईडला. डेव्हलप तर केलंय आपण आणि निघूयात पुढे. ऊन तर खूप लागतंय. खरंच ऊन खूप लागतंय. निघूयात. आणि सगळ्यात एक घाण गोष्ट सांगायची राहून गेली तुम्हाला. सगळ्यात एक घाण गोष्ट ती म्हणजे आपल्या मानेत भरली चमक
म्हणजे माझ्या मानेत भरले चमक जाम लागते. आणि परत एवढा घाम वगैरे सुटल्यानंतर मीटिंग झाले मला. एकशे 12 गेले, 112. अरे पोचवली रे, पोचवली रे, 112 घातली रे, 112. आता ही व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल त्यानंतर रिएक्शन असतील माझ्यावर काय ते ना माझ्यावर तलवार गदा याची काय वार होणार विचार करूनच थोडासा म्हणजे हे होतंय. फर्स्ट ऑफ ऑल मित्रांनो, आता इथून फक्त अवघ्या 5-10 मिनिटं अंतरावरती आपला तो लोकेशन राहिला आहे. फक्त आणि फक्त 5-10 मिनिटाच्या अंतरावरती आधी चालते क्लास एकदम मोठं चालतं, एकदम बटर एकदम बटर. आपण एका पनवेलला जाणार आहोत आणि आपलं छोटं काम आहे. तर आपला स्पॉट आलाय इंडिकेटर ठेवलं जरा. या ठिकाणी आपल्याला जायचं, या ठिकाणी आतो ना विचारूयात. दादा इथून डॅम्पला जायचंय, मला डॅम्पला जायचंय. विचारूया त्यांना दादांनी. डॅम्पला जायचंय मला. डॅम आपल्या इथे डॅम्प आहे ना, कळवत्या डॅम्पला सरळ यात. हे चल, थँक्यू. तिथनं आता आज सरळ जायचं. घालवला असता भावानी, सुसाड होता. त्याला एवढी पण अक्कल नाही की थोडं झेब्रा क्रॉसिंग या माणसात रस्ता क्रॉस करायला. खरंच कठीण आहे रे मित्रांचा, लोकांचा खरंच कठीण आहे. हा प्रवेशद्वार थोडं त्याचं पहिल्यांदा मी या गावामध्ये एंटर केला असेल मित्रांनो, खरंच पहिल्यांदा. खोपोलीमध्ये राहून पहिल्यांदा केला असेल इथे या गावामध्ये. मित्रांनो मला बरेच वर्षांनी भेटले. म्हणजे जे आपले जे उशी गादी जे आपले असतात ना, त्याच्यामध्ये जे कापूस असतो ते लोक असं साफ करून देतात, सुट्ट करून देतात. गावामध्ये आपण थोडं सेफ चालायला लागेल. मित्रांनो हे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला जाऊयात पुढं. एक अंगाला काटा आला तेव्हा महाराजांचं आपण नाव घेतो, त्यावेळेस अंगावरती काटा येतो ना मित्रांनो. साईड ती माहिती होती काही ती फक्त सरळ जायचं म्हटला तर बघत याच्या पुढे आधी कोण भेटलं त्याला विचारायचं कॅम्पला जायचं तर कसं जावं. कारण की मी पहिल्यांदा आलोय, तो मला एकदा काय माहिती नाही. तर आता अजून जेव्हा माहिती जर झाला ना तर मी इथं परत एकदा व्हिजिट करेल आणि आपण ग्रुप सोबत येऊ. दोघं तिघं असो. आजोबांना जरा विचारूयात. आजोबा मला डॅम्पला जायचंय, कसं जाऊ? सरळ जाऊ, थँक्यू. सरळ जाऊ, बरोबर रस्ता पकडला मी सरळ म्हणून. सॉरी. जर मित्रांनो तुम्ही जर माझी व्हिडिओ जर पाहत असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट पण करा. असं नाही कमेंट नाही, कमेंट करा. माझं काय चुकतंय
काय नाही हे मला पण समजू द्या, म्हणजे मी त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करेल अजून. मे बी सरळ आहे, ऑफ रोडिंगचा रस्ता लागलाय. हा स्टँड आहे. मी व्ह्यू बघताय, आपल्याला मे बी तिथं जायचंय. तिथून असं रूट आहे वाटतं तिथं जायला. तो ब्रिज पण मे बी तिथूनच आहे. तिथं कोणाचं तरी काहीतरी हॉटेल्स वगैरे असेल किंवा हॉटेल वगैरे असेल. गाडी इथून बघूच टाकून येतात का आपल्याला टाकून गाडी. गाडी वर जाईल का किती नाही पण बघू आपण. अच्छा बेटा 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 ले बेटा ले बेटा ले बेटा 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 ले बेटा बेटा गुंडा बेटा गुंडा बेटा ले बेटा ले बेटा ले बेटा ले बेटा बेटा ले बेटा बेटा. लागल्यात ना आपण तिकडेच जाऊयात. तिथं आपण एकदा परत कॅम्पिंग साठी येऊयात ग्रुप सहित. हाय सगळं वाव, खरंच सीन खरंच खूप भारी आहे. गाडी तिथं लावायची का आपण, पण फक्त चालता फक्त एक्सप्लोअर करूया ती गोष्ट. इथून आलो ह्या रूटने आपण, इथून असं आतमध्ये आलो, पण आपल्याला इथून याला पण इथं गाडी लावली असती, आपण इथून असं चालत आलो असतो. व्ह्यू आहे असं काय व्ह्यू आहे. वा खरंच भारी आहे. इथं नुसता कार. आणि एक गोष्ट दाखवू तुम्हाला, ती बोट चालले का तेवढा झूम होत नाही. इकडे उभी आहे आणि बघिरा समोर हा व्ह्यू. ते दादा तिकडे मासे वगैरे पकडतायत आणि मे बी तिकडे पण एक मासे पकडण्याचंच काहीतरी एक हे आहे. तिकडे सगळं कन्स्ट्रक्शन एरिया, तिकडे सगळं बंगलो एरिया. आपण बघूयात त्या साईडला जाऊन. त्या साईडला कसं जाता येईल का माहिती नाही, पण बघूयात एकदा जाऊन. मित्रांनो हा कुत्रा मागापासून माझ्याकडे बघतोय, तर तो चावायची भीती आहे, दुसरा काय नाही. आपल्याकडेच येतोय सध्याला तो. तर असा का व्ह्यू आहे. तिकडे तो त्या साईडला हा पंप आहे आणि या साईडला मे बी इथं मासे वगैरे पकडण्याचा एक काय बोलतो आपण, एक तो स्पॉट असेल की नाही का, गोळा करतात मासे वगैरे तो स्पॉट. आणि हा व्ह्यू समोरचा तुमच्याच छान भारी स्पॉट आहे. आणि ही आपली बगीरा. हा कुत्रा जो आहे ना हा तिथं होता, तिथून इथून गायब झाला कुठे, आणि सडनली तो माझ्या समोर आहे. थोडा घाबरला मित्रांनो, जर चावला ना खतम. हा जो व्ह्यू आहे थंडीच्या वेळी आणि गरमीच्या वेळी जर असा दिसतोय तुम्हाला, तर पावसाळ्याच्या वेळी किती भारी दिसत असेल हा स्पॉट. पावसाळ्याच्या वेळी पण आपण येऊयात, तर विजिट करूया तिथे. आणि तर असं वाटतं ना की जावंच नाही परत असं वाटतंय. पण काय सध्याला आपण इथं आलोय एकटेच, आणि आपला ग्रुप पण आपल्या सोबत नाहीये. कोणतरी पाहिजे होता. बघूयात काय होते कसं होतंय. आणि सेकंड गोष्ट अशी आहे ना, इथं मस्त अशी फिलिंग येते, शांत एकदम. आणि ज्या लोकांनी इथं घरं वगैरे बांधली त्यांना त्यांच्यासाठी खरंच हा स्पॉट आहे ना, खरंच खूप भारी हा स्पॉट त्यांच्यासाठी. आणि ही आपली बगीरा समोर, आणि आम्ही सावळी सहित आपली बगीराचे थोडेफार फोटोज घेऊ, थोडे रीलसाठी आपण थोडं शूट करू आणि निघूया तिथून थोड्या वेळात. कारण की आपण नंतर पण एक विजिट देऊयात, ही आपली बगीरा. हा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. आणि हा व्लॉग कसा वाटतं तुम्हाला एकदा कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.
आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, थोडा सपोर्ट होतात. चला भेटूया, बाय.